नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अद्वैतला पोलीस स्टेशनमध्ये आणलं गेलेलं असतं. त्याच्यासोबत कला आणि सरोज देखील असते. त्यावेळेस मात्र त्यांना रिपोर्टर्सने अडवलेलं असतं आणि पत्रकार त्यांना काहीच्या काही पण प्रश्न विचारत असतात. रिपोर्टर म्हणत असतात, खरं तर आबासाहेब इतके सन्माननीय व्यक्तिमत्व आहे आणि तुम्ही असं वागून तुमच्या फॅमिलीच्या रेप्युटेशनलाच गालबोट लावलं. कला मात्र आता म्हणते की एक्सक्यूज मी, हे बघा, पत्रकारिता हे एक सन्माननीय क्षेत्र आहे. तेव्हा तुम्ही कोणत्याही आधाराशिवाय असं बोलणं करणं हे म्हणजे तुमच्या स्वतःच्या क्षेत्राला गालबोट लावण्यासारखं आहे. तुमच्यासारख्या काही चुकीच्या माणसांमुळे तुमचं पूर्ण क्षेत्र चुकीचं ठरवत आहे. तसं करू नका. तेव्हा मात्र पत्रकार म्हणत असतात की हे बघा, तुमच्या नवऱ्याचं हे चुकीचं वर्तन आम्हाला पटलेलं नाहीये. त्याला म्हणत असते की एक मिनिट, माझं पूर्ण बोलून झालेलं नाहीये. हे बघा, तुम्ही कुठल्याही पुराव्याशिवाय कुठल्याही आधाराशिवाय वाटेल ते बोलत चाललाय, तेही आमच्या घराबद्दल, सोबतच आमच्या वैवाहिक जीवनाबद्दल. इथे चार चौघात तुम्ही आमचे वाभाडे काढताय. खरं तर हे किती अनैतिक आहे. सोबतच पोलीस स्टेशन ही जागाच नाही अगदी हे बोलण्याची. अद्वैत चांदेकर वरती झालेले आरोप हे खरे आहे की खोटे आहेत हे सिद्ध करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. आणि त्याआधी आमच्या हाती कुठलीही गोष्ट आमच्या हाती आली तर ती आम्ही तुमच्या समोर आणू. परंतु तोपर्यंत तुम्ही धीर ठेवा. तोपर्यंत कोणत्याही निष्कर्षाला पोहोचून आमच्या कुटुंबाच्या इब्रतीवरती ताशेरे ओढू नका. आता कला अद्वैतला म्हणते की चल चांदेकर, असं म्हणतच आता अद्वैत, कला, सरोज हे पोलीस स्टेशनमध्ये निघालेले असतात. मित्रांनो, लाईक करायला विसरलायत वाटतं. ते लाईकचं बटन दाबा पहिले. अहो, त्याने आम्हाला प्रचंड प्रेरणा मिळते नवनवीन व्हिडिओ बनवण्याची. मग तुम्हाला वाट बघावी लागत नाही कोणत्याही अपडेटसाठी. तर मित्रांनो, लगेचच ते लाईकचं बटन दाबा. आता शिंदे साहेबांना पत्रकारांनी घेरलेलं असतं. म्हणत असतात की आता तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर. तेव्हा पोलीस साहेब म्हणत असतात की आता जितकं बोलायचं तितकं बोलून झालंय. आता यावर जास्त काही बोलणं मला योग्य वाटत नाही. तेव्हा मात्र एक पत्रकार म्हणत असतो की तुम्ही अद्वैत चांदेकर सारख्या मोठ्या पार्टीकडून पैसे खाऊन त्या गरीब मुलीचा आवाज दाबत आहात. तेव्हा मात्र शिंदे साहेब म्हणत असतात की काय वाह्यात प्रश्न आहे. अहो, मी इतकंच म्हणतोय की प्रत्येक गोष्टीची शहानिशा झाली पाहिजे. तेव्हा मात्र आता पोलीस आतमध्ये चाललेले असतात आणि आता त्या मुलीला आणण्यात येतं. त्यावेळेस मात्र त्या मुलीला म्हणत असतात की अद्वैत चांदेकर सारख्या मोठ्या पार्टीकडून पैसे घेऊन तुम्ही ही केस दाबण्याचा प्रयत्न करतायत का. ती मुलगी म्हणत असते की दादानू, मी गरीब आहे, आडगावात राहते, मला पण लाज आहे. शेवटी स्त्रीची इज्जत म्हणजे मातीच्या भांड्यासारखी असते, एकदा फुटली की परत जोडता येत नाही. परंतु मला एक समजत नाहीये की माझ्या इज्जतीवरती हात टाकणाऱ्या माणसाच्या बाजूने सगळे लोक का बरं उभे राहत आहे. माझ्या बाजूला कोण उभा आहे. मला खरंच लाज वाटते. मी ज्याला साहेब म्हटलं त्याने माझ्या इज्जतीवरती हात टाकला. हाच तो माणूस अद्वैत चांदेकर. आता मात्र कला, सरोज हे सगळं बघत असतात. सरोज मनातल्या मनात म्हणत असते की ही मुलगी वाटेल ते आरोप करते अद्वैतवर. असं होता कामा नये. चांदेकरांच्या नावावरती काळिमा फासली जाते. नाही, मी हे अजिबात होऊ देणार नाही. आता मात्र सरोज लगेचच भांडण्यासाठी आता तिकडे निघालेली असते. तेव्हा मात्र कलाने आता अडवलेलं असतं. तेव्हा मात्र कला म्हणत असते की सरोज मॅडम. तेव्हा सरोज म्हणत असते की हात सोडा हा माझा. तेव्हा मात्र कला म्हणत असते की मला समजते सरोज मॅडम, राग तुम्हालाही आलाय आणि मलाही आलाय. परंतु मॅडम, आपण रागाच्या भरात असं कोणतंही पाऊल नको उचलायला जे नंतरून चांदेकरला घातक ठरेल. तेव्हा सरोज म्हणते की कळतंय मला, तू सांगायची गरज नाहीये. ती मुलगी इकडे म्हणत असते की माझी फक्त इतकीच इच्छा आहे की चांदेकरला शिक्षा व्हायला पाहिजे. आता इकडे दुसरीकडे आबा घरी बसलेले असतात आणि श्रीला ते म्हणत असतात की अरे काय झालं, लागतोय का फोन. तेव्हा श्री म्हणत असतात की हो, माझा एक त्या पोलीस चौकीमध्ये मित्र आहे, त्यालाच लावतोय फोन. आबा मात्र प्रचंड काळजी करत असतात. तेव्हा सोहम येतो आणि म्हणत असतो की आबा, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मीही आहे ना. अहो, मीही लोकांना फोन करतोय, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. इकडे रोहिणी आणि राहुल मात्र खूप जास्त खुश होत असतात. आता मात्र संगीता, दिनकरराव आणि काजल तिथं आलेले असतात. ते म्हणत असतात की अहो, हे काय झालं आबाजी, अहो आम्ही टीव्हीला बघून आलो. तेव्हा मात्र रजनी म्हणत असते की वहिनी, तुम्ही शांत व्हा बरं, पहिले सांगते मी सगळं, या ना. आता मात्र रजनी सांगू लागते की अद्वैतला अजून सोडवलेलं नाहीये. पोलीस स्टेशनमध्ये गेलेत, अजून गुन्हा सिद्ध झालेला नाहीये. पुरावे म्हणून त्यांनी फोटो देखील दाखवलेत.
तेव्हा मात्र संगीता म्हणते की फोटो, आणि असं म्हणताच आता मात्र तिला चक्कर आलेली असते आणि संगीता चक्कर येऊन डायरेक्टली आता सोफ्यावरती पडलेली असते. आता मात्र संगीताला लगेचच सोहम पाणी आणून देतो. संगीता पाणी पिते. संगीताला आता प्रचंड काळजी वाटू लागते. ती आता रडायला लागलेली असते की हे काय झालं, इतका कसा घाणेरडा गुन्हा कोणी दाखल केलाय अद्वैतरावांवरती. अद्वैतराव असं कधीही वागू शकत नाही, माझा विश्वास आहे त्यांच्यावरती, असं बरंच काय काय आता संगीता बोलायला लागलेली असते. सोहम म्हणत असतो की काकू तुम्ही बऱ्या आहात ना, तुम्ही आता अजिबात टेन्शन घेऊ नका बरं. आणि असं म्हणतच आता सोहमच्या फोनवरती फोन आलेला असतो. आता मात्र काजल लगेचच सोहमच्या मागे निघालेली असते. लगेचच दिनकर रावाने तिचा हात देखील पकडलेला असतो. संगीता म्हणत असते की परंतु हे झालं तर झालं कसं, आणि काय कसं काय झालं हे सगळं. तेव्हा मात्र रजनी म्हणते की सांगते. मग रजनी घडलेला सगळा प्रकार आता संगीताला सांगू लागते की कशा प्रकारे ती मुलगी आली, तिने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली, मग पोलीस आले, अद्वैतला घेऊन गेले. परत त्याच्या आधी काय झालं होतं, अद्वैत आणि कला कुठे थांबले होते, त्या गावातली ती मुलगी होती, हे सगळं सगळं आता संगीताला रजनी सांगू लागते. आता कलाने ते गावकरी बोलवलेले असतात. गावकऱ्यांसमोर आता कला म्हणत असते खरं तर तुम्ही त्या दिवशी आम्हाला गावामध्ये जागा दिली ती म्हणजे आमच्यासाठी नेहमी मनामधली जागा राहील. आणि खरं म्हणजे तुम्ही आम्हाला त्या दिवशी माणुसकी आपलेपणा जो काही दाखवला तो खरंच म्हणजे अविश्वसनीय आहे. बरं मला सांगा, माझ्या नवऱ्याने तुमच्यापैकी कोणाकडे वाईट नजरेने बघितलंय, मला कोणत्याही चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केलाय असं तुम्हाला वाटतं का? तेव्हा मात्र त्यातला एक माणूस म्हणत असतो की नाही नाही, ते बघा आम्ही तुमच्याबरोबर 24 तास होतो, आम्ही तिथे नाचलो, सगळे तुमच्या उत्सवात सहभागी झालो, आम्ही तुमच्याबरोबर नाचलो, खेळलो, बागडलो, सगळं काही केलं. परंतु त्या दरम्यान माझ्या नवऱ्याने तुमच्यासोबत कोणत्याही प्रकारची जवळीक करण्याचा प्रयत्न केला असं तुम्हाला वाटतंय का? किंवा काही गैरवर्तन करतोय असं वाटलं तुमच्यापैकी कोणाला? तेव्हा मात्र त्यातली एक बाई म्हणत असते की काही काय बोलते अगं, अगं हे तर आमच्या गावचे जावई झाले, सगळ्यांना चांगली वागणूक दिली त्यांनी. त्यापैकी एक व्यक्ती म्हणत असतो की एवढा मोठा माणूस तरी सुद्धा आमच्याशी इतका गुळून मिळून वागला, खरंच खूप आनंद वाटला आम्हाला. तेव्हा कला म्हणत असते की असंच वाटतंय ना सगळ्यांना, मग तरी सुद्धा तुमच्या गावातल्या ह्या मुलीने आमच्यावरती असे घाणेरडे आरोप केले, अद्वैतला विनयभंगाची केस दाखल केली त्याच्या विरुद्ध, आणि साधा सुद्धा नाही विनयभंगाचा आरोप केला हिने. हे बघा, एकतर ही मुलगी खोटं बोलते किंवा माझा नवरा खोटं बोलतोय. परंतु मी तुम्हाला सांगते, माझा नवरा काही करणं अजिबात शक्य नाही, आणि याची 100% नाही 1000% खात्री देते मी. अहो ओळखते मी त्याला, त्याच्यामुळे बोलू शकते मी त्याच्याबद्दल हे सगळं. परंतु तुम्ही 100% या मुलीची खात्री घेऊ शकता? तेव्हा त्या गावातली एक बाई म्हणत असते की अद्वैत आणि कला तुमच्यावरती असा संशय घेणं सुद्धा चुकीचं आहे. हो तुम्हालाच काय, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे अद्वैत दादा असं कधीच करू शकत नाही. कलाताई अहो ही आता आमच्या गावात नवीनच आलीये, आताच काही दिवस झाले ती या गावात आलीये, आम्हाला कोणालाच तिच्याबद्दल काहीच माहिती नाही. तेव्हा मात्र शिंदे साहेब म्हणत असतात की म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? तेव्हा त्या गावातली एक बाई म्हणत असते की काय ग, तुला 6 महिने तरी झाले का या गावात येऊन? हे बघा आम्हाला काय फारसं तिच्याबद्दल काय माहिती नाही, ती पण आमच्याशी अंतर ठेवूनच वागते. खरं सांगू का, सुरुवातीला आम्हाला सुद्धा हिच्याबद्दल शंका येत होती. आता मात्र शालू चांगलेच नाटकं करायला लागलेली असते. रडून रडून आता सगळ्या गोष्टी बोलायला लागलेली असते, कारण की तिच्या सोबत असलेला जो तो मुलगा असतो त्याने सांगितलेलं असतं की नेहमी जे बोलतेस ते बोलायला घे आता. तेव्हा मात्र शालू रडून रडून म्हणायला लागलेली असते की माझ्या बाजूने कोणीच उभं राहत नाही, कधीच उभं राहत नाही. श्रीमंताच्याच बाजूने सर्वजण उभे राहतात, माझ्यासारख्या गरीब मुलीच्या बाजूने कोणी पण खंबीरपणे उभं राहायला तयार नाहीये. परंतु सर्वजण माझ्या बाजूने उभं राहण्याऐवजी त्या चांदेकरच्या बाजूने उभे राहताय, जो की पैशावाला माणूस आहे. तेव्हा मात्र आता ती मुलगी म्हणत असते की हे बघा मुलीची जातच वाईट आहे खरं तर, म्हणजे सगळं करून जाता आणि शेवटी मी उपरीच. तेव्हा मात्र सरोज म्हणते की गप्प बस, उगाच नाटकं करू नकोस आणि गरीब म्हणून डंका पिटू नको इथे आता. तेव्हा मात्र सरोज जास्तच बोलत असते. तेव्हा लगेचच ती मुलगी म्हणत असते की तुम्ही माझा आवाज गप्प कराल, परंतु मी गप्प बसायची नाही. हे बघा आता मी आहे ना तुम्हाला एक गोष्ट दाखवते. आणि आता ती फोटो घेऊन आता पोलीस इन्स्पेक्टरकडे जाते आणि म्हणते की हे बघा, हे फोटो बघा, तुम्हाला खोटं वाटतंय ना? आता शालू त्या मुलाकडे बघून इशारा करत असते, परंतु आता पोलीस इन्स्पेक्टर तो फोटो बघत असतात. तेव्हा मात्र ते पोलीस इन्स्पेक्टर साहेब आता लगेचच ते फोटो बघत असतात. आणि मग आता अद्वैतला सुद्धा आठवत असतं की जेव्हा
तो भांगेच्या नशेत होता तेव्हा मात्र त्याचा जेव्हा तोल जायला लागला होता तेव्हा मात्र त्या मुलीने स्वतःहूनच त्याचे हात पकडले होते. तेव्हा मात्र आता इकडे पोलीस इन्स्पेक्टर ते जे फोटो आहेत ते आता झूम करून बघत असतात. आता त्यात शालूचा चेहराही दिसत असतो. तेव्हा मात्र पोलीस इन्स्पेक्टर म्हणत असतात की मला समजतंय या फोटोमध्ये तुम्ही आहात, परंतु तुमच्या बॉडी लँग्वेजवरून तुमच्या चेहऱ्यावरून असं वाटत नाही हो की तुम्ही त्यांना नकार देताय म्हणून. तेव्हा मात्र आता त्या मुलीला सुद्धा जरा भीती वाटते. तो मुलगा सुद्धा घाबरतो आणि आता कला म्हणत असते की बरं 1 मिनिट मला एक गोष्ट सांग, तुझ्यासोबत असा गैरप्रकार घडत असताना असा कोण फोटो काढत होता की तो फक्त तुझे फोटो काढत होता आणि हे फोटो काढत होता? आता इतका तुझ्यासोबत गैरप्रकार घडत होता तरी देखील त्याला फोटो काढणं सुचत होतं. चल मला सांग कोण आहे तो फोटोग्राफर? तेव्हा मात्र शालू म्हणत असते की म्हणजे? तेव्हा मात्र कला म्हणत असते की म्हणजे ती व्यक्ती तुझ्या फार जवळची होती म्हणूनच ती तुझी फोटो काढत होती. आता मात्र कलाने लगेचच गुरफटवलेलं असतं. शालूचं आता ततमम व्हायला लागते. कला म्हणत असते की जर ती व्यक्ती तुझ्या जवळची आहे तर ती व्यक्ती तुझ्या जवळची आहे म्हटल्यावरती तुझं रक्षण करणं गरजेचं आहे की तुझं फोटो काढणं? कला म्हणत असते की मला तर वाटतंय साहेब हे कोणीतरी जुळून आणले मुद्दाम. शालू आता चिडलेली असते आणि म्हणत असते की जास्त शहाणपणा करू नकोस हा. ज्याने माझ्या बरोबर असं केलंय ना त्याला मी चांगलाच धडा शिकवणार आहे. आणि काय ग, स्वतः एक बाई असून दुसऱ्या बाईविषयी असं बोलते, तुझी जीभ कशी चालते ग तुरु तुरु? आता मात्र तो मुलगा तिला इशारा करतो, अजून मोठा ड्रामा कर असं तो म्हणत असतो. मग लगेच शालू रडायला लागते, म्हणायला लागते की असा कोणता गुन्हा केला रे मी देवा, माझ्यासोबत हे असं सगळं घडतंय आणि लोक मला असं का बरं जज करताय, मला का बरं कोणी न्याय देत नाहीये, कोणी माझ्या सपोर्टला उभं राहत नाहीये. आणि आता पूर्ण पोलीस स्टेशनमध्ये आता पूर्ण राडा करायला लागते ती मुलगी. तेव्हा मात्र कला म्हणत असते की हे बघ, तू पोलीस स्टेशनमध्ये कांगावा केला, आरडाओरडा केला म्हणजे तुझा जो काही पॉइंट आहे तो सिद्ध होत नाही, तुझा जो आरोप आहे तो सिद्ध होत नाही. कला म्हणत असते की सर मला आता हे सगळं सहन होत नाहीये, मला आत्ताच्या आता त्या फोटोग्राफरशी बोलायचंय. तेव्हा मात्र कला म्हणत असते की तो आलाय का इथे? तेव्हा मात्र त्याच गावातला एक व्यक्ती असतो, तो म्हणत असतो की हो आहे ना, तो फोटोग्राफर आला इथे, हे बघा हाच आहे तो. तेव्हा मात्र कला म्हणत असते की तुम्हीच काढले का उत्सवाचे सगळे फोटो? तेव्हा मात्र तो मुलगा म्हणत असतो की हो मीच आहे तो फोटोग्राफर. तेव्हा मात्र आता कला म्हणत असते की तुम्ही जेव्हा उत्सवाचे फोटो काढत होता, हिच्यासोबत गैरप्रकार घडत होता, तेव्हा तुम्ही फक्त काही हिचे फोटो काढत होता? तेव्हा मात्र तो जो फोटोग्राफर असतो तो म्हणत असतो की हा काय विचारायचा प्रश्न आहे, मला गावकऱ्यांनीच फोटोग्राफर केलंय. त्या दिवशी तुझा हा हिरो त्या मुलीसोबत काहीतरी वाकडं निकडं करताना मला दिसला म्हणून काढले फोटो, प्रूफ नको? कला म्हणत असते की अरे मग तुला तिच्याविषयी इतका कळवळा आहे तर मग तू तिला वाचवण्याचा प्रयत्न का नाही केला? तेव्हा मात्र आता तो फोटोग्राफर म्हणत असतो की माका. तेव्हा मात्र शिंदे साहेब आता एक छडी आपटवतात, मोठ्याने आवाज करतात आणि म्हणतात की माका तुका नीट बोल. असं म्हटल्यावरती मात्र आता फोटोग्राफर पूर्णपणे हादरून गेलेला असतो. तेव्हा मात्र आता तो जो फोटोग्राफर असतो तो म्हणत असतो की माका सांगितलेलं काम मी पूर्ण केला, मी आता दुसरं काय करू उद्योग बाकीचे, फक्त हिचे फोटो काढले. तेव्हा मात्र कला म्हणत असते की मला तर या दोघांमध्ये काहीतरी गडबड वाटते, एकमेकांकडे बघताय काय, काहीतरी इशारे काय करताय, या सगळ्या गोष्टी आता कलाच्या लक्षात येत असतात. कलाची तीक्ष्ण नजर आता मात्र त्या दोघांवरती असते. त्यावेळेस ते दोघेही बोलताना ज्या ज्या चुका करत असतात त्यावरती आता कला बारकाईने बघत असते. आता सरोजलाही काही कळत नसतं, सरोज आता गप्प असते, परंतु कलाने मात्र अद्वैतच्या इज्जतीची धुरी हातात धरलेली असते आणि आता अद्वैतला पुन्हा न्याय मिळवून देण्यासाठी आता ती लढत असते. ती विचार करत नसते की चांदेकर माझ्याशी कसं वागतोय, काय वागतोय, परंतु तिच्या आता पार अंतर्मनापर्यंत या सगळ्या गोष्टी आलेल्या असतात आणि ती अद्वैतला वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने प्रयत्न करत असते. कला आता मनातल्या मनात एक गोष्ट ठरवते की आता याच्याशी वाकड्यात वागल्याशिवाय ना मला जे उत्तर हवंय ते मिळायचं नाही, आता मी यांचं खरं आपोआपच बाहेर आणते. असं म्हणत असतानाच आता शिंदे साहेब म्हणत असतात की कला मॅडम, आता या गोष्टीवरती तुमचं काय म्हणणं आहे, हे जे काही बोलताय त्यावरती तुम्हाला काय म्हणायचंय? तेव्हा मात्र कला म्हणत असते की ठीक आहे सर, हा जसं म्हणतोय तसं मला मान्य आहे, माझा नवराच दोषी आहे. आता असं म्हणताच मात्र अद्वैतला आणि सरोजला चांगलाच शॉक बसलेला असतो, धक्का बसलेला असतो की कला आता हे कसं काय मान्य करू शकते. परंतु आता कलाच्या डोक्यात काय कल्पना आहे याची जाणीव मात्र अद्वैतलाही नसते आणि सरोजलाही नसते. त्यामुळे ते दोघेही आता मात्र प्रश्नात पडलेले असतात. आता इकडे मात्र त्या दोघांनाही प्रचंड आनंद झालेला असतो. आता मात्र जी शालू आहे तिला सुद्धा आता आनंद झालेला असतो. ती लगेच फोटोग्राफरकडे बघते आणि हसायला लागते. सरोज लगेचच आता मात्र कलाचा हात धरते आणि लगेचच तिला ओढून जरा बाजूला घेऊन जाते.
तेव्हा मात्र सरोज म्हणत असते की अगं काय बोलतेस तू, कळतंय का तू, मूर्ख आहेस का तू, डोकं फिरलंय का तुझं, सरळ सरळ अद्वैची चूक आहे म्हणून मान्य करतेस. हे बघ, मी आहे ना तुला माझ्या मुलाच्या आयुष्याशी खेळून देणार नाही हा, असं आता सरोज रागानेच कलाला बोलत असते. तुझ्या अशा वागण्यामुळे ना त्याच्या आयुष्याचं नुकसान होणार आहे, लक्षात येत नाही कसं तुला. तेव्हा मात्र कला म्हणत असते की सरोज मॅडम ऐका माझं, तुम्ही शांत व्हा. हे बघा, माझ्या डोक्यात एक वेगळा प्लॅन आहे, प्लीज प्लीज मला तो पोलिसांना सांगू द्या. तेव्हा मात्र सरोज म्हणत असते की माझा तुझ्यावरती काडीचाही विश्वास नाहीये, मी तर तुला त्याच्या विरोधात वागू देणार नाही, असं आता सरोज खमकीने तिला म्हणत असते. आणि मात्र आता कलाचं ती काहीही ऐकून घ्यायला तयार नसते. कला म्हणत असते की सरोज मॅडम प्लीज, मी रिक्वेस्ट करते तुम्हाला. हे बघा, तुम्ही त्यावेळेस आमच्या बरोबर त्या गावात नव्हता, आम्ही दोघच होतो, मला माझ्या पद्धतीने हाताळू द्या या गोष्टीला. आता हे बघा, मी तुम्हाला आवडत नाही हे मला माहिती आहे, परंतु थोडा तरी विश्वास ठेवा माझ्यावर. मी अद्वैतला काही होऊ देणार नाही, प्लीज फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा. तेव्हा मात्र आता सरोज काहीही बोलत नाही. कलाचा एवढा कॉन्फिडन्स बघून आता सरोजलाही कुठेतरी वाटलेलं असतं की कला मात्र बरोबर करते. आणि मग कला लगेचच पोलिसांकडे गेलेली असते. आता मात्र कलाने एक खतरनाक डाव खेळलेला असतो. तो म्हणजे कला आता तिथे आलेली असते आणि म्हणत असते की याने केलेले माझ्या नवऱ्यावरले आरोप मला मान्य आहे, आणि मला एक गोष्ट म्हणायची आहे, माझ्या नवऱ्याने जी चूक केली ती तर अपराधनीय आहेच, परंतु त्याचे फोटो काढणं आणि ते उद्या जर इंटरनेटवरती व्हायरल वगैरे गेले तर ते सुद्धा एक अपराधनीयच आहे, आणि ते देखील कायद्यात बसत नाही, तो सुद्धा एक गुन्हा आहे मोठा. असं म्हटल्यानंतर आता मात्र कला म्हणत असते की मला फक्त माझ्या नवऱ्यालाच नाही तर त्या फोटोग्राफरला सुद्धा शिक्षा करायची आहे. आणि तो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याने मदत करण्याऐवजी त्या मुलीचे फोटो काढत राहिला तो तिथे, आणि त्या फोटोग्राफरला सुद्धा शिक्षा झालीच पाहिजे असं आता कला म्हणू लागते. जर माझ्या नवऱ्याला सुद्धा अटक होणार असेल तर या फोटोग्राफरला सुद्धा अटक व्हायला पाहिजे. शिंदे म्हणत असतात की हो, मलाही कला मॅडमचं म्हणणं पूर्णपणे पटतंय. आपण जर अद्वैत चांदेकर यांना अटक करू शकतो तर या फोटोग्राफरला सुद्धा आपण अटक करू शकतो. आता मात्र कला खूप जास्त रागवलेली असते आणि म्हणत असते की सर, तुम्ही जर माझ्या नवऱ्याच्या विरोधामध्ये विनयभंगाची केस टाकून त्याला आत करणार असाल तर मी आता या ठिकाणी या फोटोग्राफर विरुद्ध या सगळ्यांसमोर मी याच्या विरुद्ध तक्रार दाखल करते. अद्वैतने गुन्हा केला हे जर ते फोटो आहे तर त्याच्या विरुद्ध त्याच्याकडे असलेला कॅमेरा आणि त्याच्याकडे असलेले ते फोटो हे त्याच्या विरुद्ध असलेले पुरावे आहेत. तेव्हा मात्र आता शिंदेला कळून जातं की कलाला काय म्हणायचंय ते, आणि मग शिंदे लगेचच आदेश देतात, ए बोरकर, आणि लगेचच बोरकर येऊन आता त्या फोटोग्राफरला पकडतात. आता तो फोटोग्राफर आता सगळ्यांच्या मध्ये असतो आणि त्याला बरोबर पोलिसांनी व्यवस्थित पकडलेलं असतं, आणि लगेचच काय जो काही सोक्षमोक्ष आहे तो सगळा आता लावणार असतात ते. आणि लगेचच आता तो बोरकर त्याला म्हणत असतो की खरं बोल, नाही तर 3rd डिग्री देला चांगली. तेव्हा मात्र लगेचच तो फोटोग्राफर असतो, तो लगेचच म्हणायला लागतो, नाही 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 नाही, मला अटक करू नका, मी सांगतो, सगळं सांगतो, खरं सांगतो. कारण की आता बोरकरने असे जोरात त्याचे केस ओढलेले असतात की त्याला खूप वेदना होत असतात, आणि लगेचच तो म्हणायला लागतो की सगळं खरं सांगतो मी तुम्हाला. हे बघा, मला नका करू तुम्ही अटक, असं आता तो फोटोग्राफर म्हणत असतो. आता मात्र कलाचा डाव सक्सेसफुल झालाय असं सगळ्यांना वाटायला लागलेलं असतं. आता कळतं सरोजला की कलाने नेमकं काय केलं होतं. आता सगळं काही सत्य हा फोटोग्राफर आता सांगू लागणार असतो. तेव्हा मात्र शालू लगेचच म्हणायला लागते की अरे अरे आता खोटं कसलं बोलतोयस तू. आणि आता शालूला टेन्शन येतं, कारण की तिने केलेला आरोप आता मात्र सगळा धुवून पडणार असतो. परंतु आता मात्र तो जो फोटोग्राफर असतो तो म्हणतो की गप्प बस ग तू, तुझ्यामुळे मी कशाला जेलमध्ये जाऊ, आणि हे सगळं ना तू रचलंय, याच्यामध्ये मला का ओढतेस. आता मात्र कलाला लगेचच कळून गेलेलं असतं की सगळं हे जे काही रचलं गेलंय ते सगळं या शालूनेच रचलंय, आणि तिच्यासोबत हे जर फोटो काढणारा असेल तर ते सगळे मुद्दामून घेतले गेलेले फोटो आहेत. त्यामुळेच कलाने हा डाव खेळलेला असतो, आणि आता मात्र सत्य बाहेर निघायला सुरुवात झालेली असते. तेव्हा मात्र आता शालू म्हणत असते की बाबा गप्प बस तू. तेव्हा मात्र तो फोटोग्राफर म्हणत असतो की आता मी गप्प नाही बसणार आहे, अगं माझ्या विरुद्ध पुरावा आहे, माझा कॅमेरा. तेव्हा मात्र तो फोटोग्राफर लगेच बोलायला लागतो आणि म्हणतो की साहेब सांगतो, सगळं खरं खरं सांगतो मी तुम्हाला. अहो साहेब, जेव्हा हे अद्वैत, अहो साहेब, हे दोघं जेव्हा त्या गावामध्ये आले होते ना तेव्हाच तिला कळलं होतं की हे खूप मालदार पार्टी आहेत म्हणून. मग आम्ही त्यांची माहिती काढली, मग आम्हाला कळलं हे कोण आहे म्हणून. गळाला आता एवढा मोठा मासा लागलाय, मग तो कापायचाच, असं आता हे जे बोलणं होतं हे तिचं होतं आणि हिचेच शब्द होते ते सगळे. तेव्हा मात्र कला म्हणत असते की काय ग बोल ना आता. इतका वेळ श्रीतत्वाच्या गप्पा मारत होतीस तू.
हे बघ, स्त्री म्हणून कुठलाही अन्याय सहन करावं लागणं हे चूकच आहे, परंतु स्त्री असल्याचा गैरफायदा घेणं ही त्याहून मोठी चूक आहे. आणि हे सगळं का केलंस तू? फक्त काही पैशांसाठी? आणि इतका मोठा घाणेरडा आरोप? अगं, स्वतःची तर आबरू काढलीस, परंतु आमची देखील आबरू काढलीस. आणि काय ग, अचानक अशी मराठीत कशी काय बोलायला लागलीस तू? इतकी शुद्ध मराठी. आता तर तुझ्या लोकल भाषेत बोलत होती ना, कोकणी, आणि आता कसं काय नॉर्मल बोलायला लागलीस? तेव्हा मात्र आता कला म्हणत असते की शिंदे साहेब, आता बघा तुम्ही, हे सगळं तुमच्या डोळ्यादेखत घडलं. हे सगळं आता तरी विश्वास बसलाय ना तुमचा की माझा नवरा निर्दोष आहे म्हणून? त्याने कुठल्याही प्रकारचा विनयभंगाचा प्रकार केलेला नाहीये. तेव्हा मात्र शिंदे साहेब म्हणतात की हो मॅडम, आम्हाला सगळं काही समजलंय. आता आम्हाला काय करायचं हे सुद्धा आता चांगलंच माहितीये. आता तुम्ही जाऊ शकता. आता आम्ही याला बघून घेतो. तेव्हा मात्र कला आणि अद्वैत हे सगळे निघालेले असतात. त्यावेळेस मात्र लगेचच त्या हवालदार म्हणतात, 1 मिनिट मॅडम. मग हवालदार काहीतरी पोलिसांच्या कानात सांगतात. आता मात्र त्या हवालदाराला डाऊट आलेला असतो. त्याने सगळं साहेबांना सांगितलेलं असतं की या व्यक्तींचा काहीतरी मला डाऊट येतोय. मला असं वाटतंय तो माणूस तोच आहे जे आपण याच्यामध्ये बघितलंय. त्यावेळेस लगेचच आता ते हवालदार ती फाईल शोधतात आणि ते लगेचच शिंदे इन्स्पेक्टरांसमोर ठेवतात. आणि मग ते फोटो आता त्यांना दिसलेले असतात. हे बघा, आपण यांना केव्हापासून शोधत होतो साहेब. हेच आहेत ते दोघं. नीट बघा साहेब, अहो हेच आहे. वेषांतर करून आले ते इथे. हे बघा, दोघं बरोबर प्लॅन करून आलेत साहेब. बघा, खूप चेंजेस केले त्यांनी दिसण्यामध्ये, वागण्यामध्ये, परंतु मला यांच्यावरती पूर्ण डाऊटच होता. आणि हे तेच आहे. मी यांना बघितल्यापासून कुठेतरी बघितलंय असाच विचार करत होतो. तेव्हा मात्र शिंदे साहेब म्हणत असतात की अच्छा, हे तर तुम्ही आहात. वर्षभर आम्हाला हातावरती तुरी देऊन पळालेत, आत्ता अखेर येऊन इथे सापडलेत. शेवटी आलात ना इथेच तुम्ही. शिंदे म्हणतात की हवालदार, अहो तुम्हीच ओळखलायत ना यांना. आता टाका तुम्ही यांना आतमध्ये आणि करा त्यांची पाहुणचार. तेव्हा मात्र गावातला तो व्यक्ती म्हणत असतो की अहो आम्हाला माहिती नव्हतं हे कोण आहेत. आम्हाला माफ करा. तुम्ही आमच्या गावात कायम येत राहा. आमचं गाव चांगलं आहे हो. बोरकर, लगेचच्या लगेच आत टाका, असं शिंदे साहेब म्हणतात. आणि मग काय, लगेचच त्या दोघांना जेरबंद करण्यात येतं. आणि दोघेही खूप जास्त भामटे आणि फसवणारे असतात. त्या दोघांची तर टोळीच असते. आणि मग काय, आता अद्वैतला निर्दोष सुटका झालेली असते. सोबतच 2 चोर देखील सापडलेले असतात ज्यांनी अशा फसवणुकी भरपूर केलेल्या असतात. आणि हे सगळं फक्त आणि फक्त कलामुळे शक्य झालेलं असतं. आणि आता कला मात्र आता खूप जास्त आनंदी झालेली असते. आणि कलाला आता एक गोष्ट लक्षात आलेली असते की हे तर खूप मोठा गुन्हा होता. आणि बरं झालं, याला जर वाचा फुटली नसती तर मात्र माझ्या अद्वैतचं काय झालं असतं, याच गोष्टीच्या विचारात आता कला असते. अशा प्रकारे मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. आता मात्र पुन्हा एकदा पत्रकार आलेले असतात. त्यावेळेस मात्र पत्रकार म्हणत असतात की अद्वैत चांदेकर यांच्यावरती झालेली विनयभंगाची केस आहे, तिच्यात पूर्णपणे सगळे सत्याचे पुरावे सापडलेत का तुम्हाला? तेव्हा मात्र शिंदे इन्स्पेक्टर म्हणत असतात की थांबा ना, 1 मिनिट तुम्ही थांबा. कला मॅडम, या घेऊन त्या दोघांना. तेव्हा मात्र लगेचच ती त्या दोघांनाही घेऊन बाहेर आलेली असते. आणि कला म्हणत असते की आता काय, का बरं गप्प आहेस तू, सांग ना तू. तेव्हा मात्र लगेचच आता शालू, म्हणजेच ती फ्रॉड शालू, लगेचच बोलायला सुरुवात करते आणि म्हणत असते की मला कळालं की हे मोठे श्रीमंत आहे, म्हणून यांना मी जाळ्यात फसवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कला म्हणत असते की आता समजलं का तुम्हाला खरा दोषी कोण आहे ते? तेव्हा मात्र कला आता चाललेली असते आणि सगळे पत्रकार तिथून निघून गेलेले असतात. कला तिथून जात असताना मात्र लगेचच अद्वैत म्हणतो की खरे, आणि सरोजही तिथंच उभी असते. आता सरोज समोर अद्वैत कलाला म्हणत असतो की माझी बाजू इतकी छानपणे मांडलीस आणि माझ्यासाठी इतकं लढलीस तू, त्यासाठी खरंच थँक्यू, असं म्हणतच कलाचा हात हातात घेत आता अद्वैतने तिला थँक्यू बोललेलं असतं. सरोजचा मात्र आता जळफळाट झालेला असतो. सरोजच्या डोक्यात आता मुंग्या आलेल्या असतात. अगदी शेवटी तेच झालं जे व्हायला नको. अद्वैत आता कलाच्या आणखीनच जवळ गेलेला आहे. हे बघून मात्र आता सरोजला जास्तच टेन्शन आलेलं असतं. तर मित्रांनो, आजच्यासाठी इतकंच. पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम. धन्यवाद.